ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे. आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्याकडे हा 55वा व्हिडिओ करत आहे आणि 55वा व्हिडिओमध्ये मी आपले एक गुरुभक्त आहेत नगरमधले, ते त्यांचं एक अनुभव आपल्याला सांगणार आहे. पण तो अनुभव अत्यंत भावपूर्ण असा आहे. हा जो अनुभव आहे हा मी आपल्याला सांगणार आहे. आसाराम दरवडे असं त्यांचं नाव आहे आणि हे आसाराम दरवडे हे 1900 तर थोडं बघून सांगतो. आसाराम दरवडे यांनी गुरुगौरिका पुष्पतेनमध्ये मी पाठीशी आहे असा एक लेख लिहिलेला आहे. तो 66-68 पानावर प्रसिद्ध झाला आहे आणि त्याच्या आधारे मी आपल्याशी आत्ता बोलणार आहे. मग हे दरोडे कुटुंबीय हे आमच्या नगरमध्ये ठाणेकर नावाचे एक गुरुभक्त राहायचे आणि त्यांच्या वाड्यातच हे त्या ठिकाणी राहत होते. त्यामुळे त्या माध्यमातनं त्यांना 84च्या आसपास कधीतरी पहिल्यांदा गुरुदर्शन झालं. ते लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटला काम करत होते. जमिनीची मोजणी वगैरे करण्याचं त्यांच्याकडे काम होतं. त्यामुळे आपल्या नगर देवस्थानला जी काही जमीन तपोवनात ते मिळाली आहे त्याचंही त्यांनी काम केलेलं आहे आणि या माध्यमातून ते सेवेला आले आणि पहिल्याच भेटीमध्ये त्यांना गुरुचरणावर त्यांची एक निष्ठा ठाम झाली आणि त्यांनी काही सेवा देखील केलेली आहे. आणि त्यातली जी एक महत्त्वाची सेवा आहे या गुरुदेवांनी दरोड्यांचा जो अनुभव आहे ते त्यांनी एक 20 पानं लिहिलेलं आहे. हे 20 पानं काही मी तुम्हाला इथं सांगू शकणार नाही एवढं सगळं, पण त्यांच्यावर अनंत हस्ते सद्गुरूंनी कृपा केलेली आहे. त्यांना लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटला ते जे काही भूकरमापक वगैरे पदावर होते त्या पदावर काही फार मोठा पगार होता अशातला भाग नाही. आर्थिक सुसंपन्नता होती अशातला भाग नाही. पण सद्गुरू चरणाशी आल्यानंतर हळूहळू त्यांना ज्याला आपण म्हणतो पैशाला पैसा लागत घेणं असं सगळं झालं आणि त्यांच्या अनेक प्रपंचातल्या विवंचना सद्गुरूंनी मार्गी लावल्या. आणि या मार्गी लावणं हे आमच्या गुरुदेवांच्या भक्तवत्सलतेचं लक्षणच आहे. त्यात काही फार विशेष आहे अशातला काही भाग नाही आहे. परंतु एक विशेष अनुभव, दरोडे यांचे अनेक अनुभव आहेत त्यापैकी फक्त मी आज एकच अनुभव आपल्याला सांगणार आहे. पण तो अनुभव असा आहे की मी आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव मोक्षगुरू आहे आणि मोक्षगुरू या संदर्भातलाच एक अनुभव आहे म्हणून मी तो या ठिकाणी आपल्याला नमूद करतोय. या ठिकाणी त्यांचा एक जो अनुभव आहे की आपल्याला जास्तीत जास्त सेवा गुरुचरणाची करता यावी असं कायम त्यांना ध्यास लागलेला असायचा. आणि एका बैठकीत गुरुदेवांनी एक मनोदय व्यक्त केला की आता मी आपल्याकडे एक यज्ञ करून घेणार आहे आणि त्या यज्ञामध्ये मला बेलाच्या फळाच्या आहुती द्यायच्या आहेत आणि या बेलाच्या फळाच्या आहुती आपल्याला 1100 बेलफळं लागणार आहेत. आता मला जरा सर्वसामान्य तुम्ही विचार करणारे लोक आहात की 1100 बेलफळं आपल्याला बाजारात मिळणार काय एका वेळेस? मिळणं फार कठीण आहे काय. तर त्या ठिकाणी ही 1100 बेलफळं कशी मिळायची? पण गुरुदेव म्हणले मी निर्धार व्यक्त केला आहे ते मिळतील. आणि समोर हे दरोडे बसलेले होते. त्यांना म्हटले ही सेवा आपण पूर्ण करावी. माणसाच्या मनात बघा, गुरुदेवांनी काहीतरी सांगितलं की समोर बसणाऱ्या लोकांना काही ना काहीतरी वाटायला लागतं आणि ती जी भावना त्यांची आली त्यांनी एक मनोमन
मनोदय व्यक्त केला की आपल्याला ही इच्छा मिळावी, सेवा मिळावी, करावी. आणि मग पुढे 2-3 दिवसात त्यांना अचानकपणे एक सरकारी काम एका मोजणीचं मिळालं. आणि ते सुपे तालुक्यातल्या कुठल्या तरी पाझर तलावाचं काम चालू होतं. तिकडची मोजणी करायला त्यांना सांगण्यात आलं. तरी ही मंडळी काय त्यांचे ते 2-4 साथीदार की त्यांना काही मजूर वगैरे लागतात असे सगळे तिथं त्या ठिकाणी त्या पाझर तलावाचं जे काम करणारी मंडळी होती त्यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी ती गेली. त्या पाझर तलावाचं काम सुरूच झालेलं होतं आणि ती मोजणी करून घ्यायची होती. आणि पुढे विस्तीर्ण असा तो भाग होता आणि बरीच झाडी झुडपं होती. आता ही पाझर तलाव आहे म्हटल्यानंतर ही झाडी झुडपं ही त्याच्यात जाणार हे निश्चित होतं. आणि ती झाडी बघत असताना दरोड्याचे डोळे लखाकले आणि त्यांना दिसलं अरे इथं बेलाची झाडं आहेत. आणि बेलाची झाडाची तिथे रांगच लागलेली होती. काय 12-13 बेलाची झाडं होती आणि त्या सगळ्या झाडांना फळं आलेली होती. आणि मग त्यांनी विचार केला की जो फळं आपण उतरवून काढली तर बरं होईल. मग त्यांनी बरोबर जे लोक आले होते त्यांना सांगितलं आपल्याला ही बेलफळं काढायची. तर बरोबर एवढी बेलफळं करून करणार काय. पण त्यांनी म्हटलं मला स्वतःला नको आहे. आमच्या दत्त देवस्थानमध्ये एक यज्ञ होणार आहे. त्या यज्ञामध्ये या फळांची आहुती देण्याकरता आपल्याला पाहिजे. हे जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा बरोबरच्या सगळ्या लोकांनी एकदम ती बेलफळं काढायला सुरुवात केली आणि जवळजवळ 3-4 पोती भरून त्या ठिकाणी बेलफळ झाली. 3-4 पोतं भरून बेलफळ झाली. आणि मग त्यांनी ते मोजणीचं काम वगैरे पूर्ण केलं. नंतर मी बेलफळं एका रस्त्याने जाणाऱ्या ट्रकमधनं नगरला आणली. नगरला उतरवल्यानंतर एका रिक्षेवाल्याकडनं ती या ठिकाणी आतमध्ये आणली देवस्थानमध्ये. आणि सांगायचं ते रिक्षेवाल्याने ती रिक्षेचं भाडं पण घेतलं नाही. ते म्हणले चांगल्या कामं करता तुम्ही देताय ना, मी भाडे घेणार नाही. बघा सद्गुरूंचं काम असलं, सद्गुरूंची सेवा असली की कसे उत्स्फूर्त सेवा करायला लोक भेटतात. मग ती सगळी बेलफळं आणली देवस्थानमध्ये ठेवली आणि मग वरती सद्गुरूंना सांगायला गेले. आणि सद्गुरूंना फार आनंद झाला. म्हणजे एवढी बेलफळ मिळाली, आपलं काम झालं म्हणे, छान झालं म्हणे. आणि मग त्यांनी त्या मला वाटतं दरोड्यांना प्रसाद वगैरे दिला. त्याच्याबरोबर एक 2 सेवेकरी होते, त्या सगळ्यांना त्यांनी प्रसाद दिला. आणि संध्याकाळच्या बैठकीमध्ये ज्ञानसत्राच्या बैठकीमध्ये सद्गुरूंनी सांगितलं की तो जो पाझर तलाव तयार करतायत त्याच्यामध्ये ही बेलाची झाडं आहेत. आणि आता पाझर तलाव हा तो भाग पाण्याखाली जाणार आहे. आणि पाण्याखाली जाणार असल्यामुळे ही सगळी बेलफळं ही झाडं आता त्या ठिकाणी नष्ट होणार. या झाडांनी त्यांची बेलफळं माझ्याकडे पाठवून माझ्याकडे मुक्ती मागितलेली आहे. आणि मी त्या सर्व बेलवृक्षांना मुक्ती देणार आहे किंवा दिली आहे. मुक्तता आहे. मुक्ती म्हटले मुक्ती मोक्ष एका अर्थी शब्द आहे. अर्थात मी आधी सांगितलं आपल्याला मुक्ती ही काही एका जन्मात मिळते अशातला भाग नाही. पण मुक्तीला जाण्याचा मार्ग तर मोकळा आला. आपल्याकडे 84 लक्ष योनींची एक कल्पना आहे. 84 लक्ष योनी. त्याच्यामध्ये पशु पक्षी कृमी कीटक माणसं जशी आहेत तसं वनस्पतींना पण स्थान आहे. हे वनस्पतींचा देखील हा जन्मच असतो हे आपल्या याच्या संस्कृतीत मान्य केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी गुरुदेवांनी त्या वृक्षांनाही मोक्ष देण्याचं काम केलं आहे, मुक्ती देण्याचं काम केलेलं आहे. आम्ही जी रोज संध्याकाळी प्रार्थना करतो देवाला त्याच्यामध्ये म्हणतो आपण त्यात असं म्हणतो पशु तारले पतित तारले पशु उतरले पक्षी नेले मोक्षा लागी
अशी आपण रोज प्रार्थना म्हणतो विज्ञापनामध्ये संध्याकाळी आरतीनंतर. तर त्या प्रार्थनेत जे म्हटलेलं आहे ते श्रीगुरु नरसिंहदेव महाराजांना उद्देशून म्हटलेलं आहे. आपले सद्गुरूही गुरुपदावर विराजमान आहेत आणि ती प्रार्थना आता वृक्षाला देखील लागू आहे. आता यात वृक्षाला लागू आहे असं मी म्हणून तुम्हाला तुमचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे मी आपल्याला असं सांगणार आहे की श्रीपाद श्रीवल्लभांचा एक ग्रंथ प्रसिद्ध झालाय जो श्री गुरुचरित्रामृत म्हणून आहे. या पोथीमध्ये 20व्या अध्यायात एक कथा आहे. त्या कथेमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हे बालस्वरूपात असताना त्यांच्या अंगणात असलेल्या एका काटेरी झाडाला पाणी घालायचे. आणि काटेरीला पाणी घालतोय छोटा मुलगा म्हणून त्यांच्या आजोबांनी त्यांना विचारलं की अरे तू काटेरी झाडाला पाणी का घालतो. तर ते म्हणले आजोबा हे काटेरी झाड जरी असलं तरी ह्या आपल्या घराण्यातला एक पुरुष या ठिकाणी या काटेरी झाडाच्यातनं इथे जन्माला आलेला आहे. विश्ववधानी असं त्याचं नाव आहे. विश्ववधानी असं नाव आहे. आणि हे आजोबा जेव्हा हयात होते तेव्हा ते कायम माझी टिंगल टवाळी करायची. तुम्ही सगळ्यांना सांगायचे की मी ईश्वरा समान आहे ते त्याची टिंगल करायचे. आणि पुढे त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी जी काही त्याची कर्म असतात ती करायची श्राद्धकर्म त्याच्यातनं त्यांना काही पुढे गती मिळालेली नाही आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्याच घरात काटेरी वृक्ष म्हणून जन्म घेतलेला आहे. आणि म्हणे काटेरी वृक्ष म्हणून जन्म घेतला आहे आणि म्हणून मी त्याला पाणी घालतो. आणि थोड्याच दिवसात मी त्यांना याही अवस्थेतनं मुक्त करणार आहे. आणि ते म्हणल्यानंतर काही वेळात त्या ठिकाणी एक व्यापारी आला, कपड्याचा व्यापारी. आणि मग त्यांच्या आजोबांनी श्रीपाद करता काही कपडे कौतुकाने घेतले. आणि मग श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या व्यापाराला विचारलं तुझं नाव काय. मग त्यांचं सांगितलं गुरुचरण. आणि मग गुरुचरण नाव सांगितल्यानंतर ते म्हणले तुला एक मी काम सांगतो ते कर. ते म्हणले हा काटेरी वृक्ष आहे इथं, याला तू उपटायचंस आणि याला अग्नी द्यायचा. आणि त्या काटेरी वृक्षाला सांगितलं की ते नात्याने ते विश्व अवधानी हे देखील त्यांचे आजोबा होते. त्यामुळे आजोबा जरी तुम्ही माझ्या रूपाची चेष्टा केल्यामुळे तुम्हाला हा जन्म आला असला तरी मी तुम्हाला यातनं मुक्तता देणार आहे. आणि तुमच्या पूर्वजन्मातील एका मुलाकडनं मी हे काम करणार आहे. पूर्वजन्मात तो तुमचा मुलगा होता, आता तो वेगळ्या कुलात जन्माला आलेला आहे, पण त्याच्याकडनं मी हा 10 संस्कार तुमच्यावर करून घेणार आहे. आणि मग त्या गुरुचरण व्यक्तीकडनं, ते नाव आहे गुरुचरण व्यक्तीचं, त्याच्याकडनं त्यांनी ते करून घेतलं आणि अग्नी वगैरे धुवून घेतला. आणि मग ते भस्म त्याला कपाळाला लावायला सांगितलं. आणि या काटेरी वृक्ष स्वरूपात त्यांचे जे पूर्वजन्मातले आजोबा होते काय त्या विश्व अवधानी यांना देखील मुक्ती देण्याचा मार्ग श्रीपाद श्रीवल्लभांनी मोकळा केला. म्हणजे वृक्षाला देखील मोक्ष देता येतो हे या दत्त परंपरेतल्या साक्षात्कारी पुरुषांनी म्हणजेच प्रत्यक्ष दत्तात्रयांनी. कारण श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच दत्तात्रय, श्रीमद नरसिंह सरस्वती म्हणजेच दत्तात्रय, श्रीमद टेंबेस्वामी म्हणजेच दत्तात्रय, रामकृष्ण सरस्वती म्हणजेच दत्तात्रय. ही दत्तात्रयाची ही परंपरा आहे. आणि त्या परंपरेमुळे या ठिकाणी त्यांनाही मुक्ती दिली. हे आपण श्री दरवडे यांच्या अनुभवातनं आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांनी लिहिलंय, तो लेख मी वाचला, त्यातनं मला हा अर्थ जो उमगला तो मी आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलचं नावच मुळात मोक्षगुरू आहे.
माझे सद्गुरू हे मोक्षगुरू आहेत हे मी वारंवार आपल्याला सांगतो. आणि त्याची काही वानगी दाखल जेव्हा मला असं वाटण्यात येतं तेव्हा मी ते आपल्याला शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ करत असतो. तर मोक्षगुरूचा हे मी तुम्हाला अनुभव सांगितला, तेव्हा आपल्या सद्गुरू मोक्षगुरू आहेत हे मी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. तर या अनुभवानंतर आपण आता इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.